आपल्याला आज शिकायचं आहे पाठ 6वा परिसर अभ्यासाचा अन्नातील विविधता. काय शिकायचं? अन्नातील विविधता. बाजारातून आणलेल्या भाज्या आहेत किंवा आपल्या शेतामधील ज्या पिकवता येतील त्या भाज्या आहेत, या सगळ्या भाज्या मिळून आपण काय करतो? त्या खातो, बरोबर. त्याच्यानंतर बाजारातून किंवा दुकानातून सुद्धा काही आपण अन्न आणतो आणि काही घरी बनवतो. पण घरी बनवणारे अन्न कोणते? बाजारातून कुठले अन्न आणतो आपण? शेपूची भाजी, आंबट नाही, आता ती झालं भाजीपाला. अन्न म्हणतो मी, जसं की आपण घरी भाजीपोळी वगैरे खातो, बरोबर. तसं तुम्ही बाजारातून काही, आता बाजाराला जातात आपले आई बाबा, काय आणतात तुम्हाला खायला? लाड म्हणून गुपचूप, दहीपुरी, समोसा, कचोरी, शेवपुरी, अजून ह्या सगळ्या, बरोबर. हे सगळे काय झाले? बाहेरून आणलेले अन्न. आता 2 प्रकार पडतात. आपण घरी बनवतो काही अन्न आणि काही बाहेरून आणतो. बरेच वेळा बाहेरचे अन्न चांगले असतात का? बाहेरच्या अन्नामुळे आपण आजारी पडण्याची जास्त भीती असते. आणि घरचे जे अन्न असतात हे हेल्दी असतात, जे सुदृढ आणि निरोगी असतात, बरोबर. आता हे अन्न सगळ्यांचा स्रोत एकच आहे, ते म्हणजे शेती. शेतीतूनच आपण सगळे आणतो. शेतीच्या बाहेरून एखादं अन्न आपण खाऊ शकतो का किंवा आणू शकतो का? कोणतंही अन्न कुठेही जा, 5 स्टार हॉटेल असतील, मुंबईच्या दिल्लीच्या कुठलेही हॉटेल असतील, तरीसुद्धा तिथे अन्न कोणाचं असते? शेतकऱ्याचंच असते. आपल्या शेतातीलच अन्न असते, बरोबर. मग आता समजा तुम्हाला जर म्हणायचं असं मी सांगितलं की तुमच्याकडे कुठले कुठले अन्न तयार करतात घरी पदार्थ, हिच्याकडे कोणकोणते अन्न पदार्थ तयार करतात, तर दोघांच्या घरामध्ये एका वेळी सारखंच अन्न तयार होईल का? का नाही होणार? उपलब्धता, बरोबर. प्रत्येकाकडे जे उपलब्ध असेल त्याच्यामधून आई चांगल्यात चांगलं बनवण्याचा प्रयत्न करते. बरेच वेळा काय होते? मला आवडत नाही उडदाची डाळ, मी नसतो खात उडदाची डाळ, मला नाही आवडत उडदाची डाळ. काय केलं? भेंडीची भाजी, मी नाही भेंडीची भाजी आवडत, मला खातच नाही मी. असं कोण कोण करते तुमच्यापैकी? आपण शिकलो परवाच्या दिवशी मूल्य. खरं सांगा, कधी कधी. आता अनुष्काचं म्हणणं आहे की ती कधीच असं म्हणत नाही की मला आवडत नाही. म्हणत नाही? ठीक आहे, छान. हां, ठीक ठीक. ढेमसाच्या, कोणी कारल्याच्या, कोणी दोडक्याच्या, कोणी कलांगडूच्या. हां, ह्याला संभार आवडत नाही बघा. हां, पुरणपोळी. अरे पुरणपोळी तर आत्ता तोंडात पण सुटते आहे की नाही? बघा, ठीक आहे, ठीक आहे, ओके. तर तुम्हाला हे जे आवडत नाही, मला ही भाजी आवडत नाही, ती भाजी आवडत नाही, त्याच्यामुळे काय होते माहिती आहे? त्या भाजीतील जीवनसत्व, त्या भाजीतील पोषण तत्वे तुमच्या शरीरामध्ये जातील का? आता हे म्हणते ढेमसे कधीच आवडत नाही, तो म्हणतो दोडका कधीच आवडत नाही, कोणी म्हणते कारलं कधीच आवडत नाही. या प्रत्येक निसर्गाने, बघा, निसर्गाने प्रत्येक भाजी बनवलेली आहे. कशासाठी वेगवेगळी बनवली? का असं केलं नाही की एकच भाजी ढेमूस दिलेली आहे आणि तिच्यात खात बसा, कोणत्याही भागात जाऊन तेच खात बसा, असं का नाही केलं? कारण आपल्या शरीरासाठी प्रत्येक जीवनसत्व वेगवेगळं असते. प्रत्येक भाजीमधून, प्रत्येक अन्न घटकामधून वेगवेगळं जीवनसत्व मिळते आणि म्हणून प्रत्येक जीवनसत्व, प्रत्येक पालेभाजी, प्रत्येक फळभाजी आपल्या शरीरामध्ये जायला हवी. आणि म्हणून कधीही आपल्या ताटामध्ये आलेलं अन्नाचं आपण अपमान करायचा नसतो. अपमान म्हणजे काय? मला आवडत नाही, ही भाजी केली, हट, मी नाही खात, मला नाही आवडत, आणि लगेच तनातनं जाऊन बाजूवर बसायचं किंवा आपल्या कोटमध्ये जायचं, कॉटवर बसायचं, मी नाही जेवत. असं करायला पाहिजे का आपण? करायला नाही पाहिजे. आता तुमच्या आणि माझ्या तब्येतीमध्ये फरक आहे की नाही बघा. मी लहानपणापासून कधीच नाही असं केलं बघा, मग आहे का नाही? जरा सुदृढ आहे की नाही? दिसते की नाही जरा? बघा, ही गमतीचा भाग झाला. मोठा माणूस असल्यावर मोठं होणारच आहे. परंतु तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्ही कधीही आवड निवड ही बाजूला ठेवायची. आजपासून परवाच्या दिवशी आपण शिकलो विद्यार्थी कसा असावा, तुम्ही कसं कसं कुठले कुठले चेंजेस तुम्हाला करायचे. उलटून बोलायचं नाही, खरं बोलायचं, काम ऐकायचं, बरोबर. शाळेची, घराची, वर्गखोलीची, सगळ्यांची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. मोठ्यांना आदरपूर्वक बोलायचं, फिरून बोलायचं नाही, हे पण घ्यायचं. तसंच
आजपासून अजून एक तुम्हाला बदल करून घ्यायचा आहे. काय? ताटामध्ये जे वाढलेलं असेल ते निमूटपणे खाऊन घ्यायचं. सुरुवातीला थोडंसं जड जाईल, परंतु एकदा का तुम्हाला सवय झाली की तुम्ही काय करणार आहात? खाणारच आहात. संघर्ष बेटा काहीतरी तुम्ही 3ऱ्या वर्गाला दिलेलं काम करत बस ना. काढ पुस्तक, काढ ते जे काम दिलेले ते बघा. सगळे मुलं काम करत आहेत. तर तुम्हाला आवड निवड ही बाजूला ठेवायची आणि तुम्हाला तुमचं जे दिलेलं आहे ते खायचं. त्यानं काय होईल? आपल्या शरीरामध्ये समजा आपल्याला डोळेच असते, नाकाचं, ओठाचं, त्वचेचं काही गरज आहे का? ते उघड रे, उघड खिडकी उघडते. हां, मग असं होईल का? मग आपल्या डोळ्याची गरज वेगळी आहे. डोळ्याला जीवनसत्व अ पाहिजे. त्वचेची गोष्ट वेगळी आहे. त्वचेला उन्हातील सूर्यप्रकाशाचं जीवनसत्व आवश्यक आहे. तसं प्रत्येक अवयवाला वेगवेगळ्या गोष्टी हव्या असतात, वेगवेगळं जीवनसत्व हवं असते आणि हे सगळं जीवनसत्व या सगळ्या अन्नामधून मिळते. म्हणून अन्नामध्ये विविधता आहे. अन्नामध्ये काय आहे? विविधता आहे. आज हिच्या घरी जर वरण भात भाजी पोळी केली असेल तर एखाद्याच्या घरी ज्वारीची भाकर आणि पालेभाजी केली असेल एखादी, परंतु ज्वारीची भाकर आणि पालेभाजी रोजच आपल्या घरी असते का? बदलून असते. त्याचं कारण काय आहे? आपल्या शरीरामध्ये सुद्धा काय झालं पाहिजे? वेगवेगळ्या वस्तू, वेगवेगळ्या अन्नपदार्थ खायला आपल्या शरीरामध्ये जायला पाहिजे. आता बरेच वेळा काय होते माहिती आहे का? वेगवेगळे माणसं असतात. आपल्याकडे एक बोरवेलवर ते मुलं येतात, ते माणसं येतात. त्यांचं अन्न कधी पाहिलं तुम्ही? काय खातात ते पाहिलं नाही? बोरवेल काय शिजवतात आणि खातात? ते भात. काय खातात? भात. आता ते आंध्रामधील बरेच मुलं असतात, आंध्र प्रदेशमध्ये जास्तीत जास्त भात खातात, बरोबर? ज्याला आपण साऊथ म्हणतो. तुम्ही तिरुपती बालाजीला कधी गेले होते? काय खातात तिकडे? सगळ्यात जास्तीत जास्त भात खातात आणि आंबट. त्याच्यासोबत काय असते? आंबट पदार्थ खायला असतात. मग प्रदेशानुसार सुद्धा अन्न बदलत असते. समजा तुम्ही एक आपल्याकडे नकाशा दिलेला आहे, बरोबर? या नकाशामध्ये तुम्हाला काय दिसते? पहिल्यांदा पहा. काय दिसते? तांदूळ, गहू आणि ज्वारी. एक सूची दिलेली आहे. त्या सूचीमध्ये तांदूळ, गहू आणि ज्वारी. तांदूळाचं चिन्ह दिलेलं आहे, गव्हाचं चिन्ह दिलेलं आहे आणि ज्वारीचं सुद्धा चिन्ह दिलेलं आहे. आता आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा आपल्याला हे पाहायचं की खाद्यान्न आणि देशातील विविध प्रदेश याच्यामध्ये विविधता असते. आता काश्मीरमध्ये जे लोक आहेत किंवा कन्याकुमारीकडे किंवा कोकणात जे लोक आहेत त्यांचं आणि आपलं अन्न सारखं असेल का? वेगवेगळं असते. त्याचं कारण काय आहे? किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात कोणते खाद्यान्न उगवले जाते ते पहा आपल्या नकाशामध्ये. काय दिसते? बघायचं. त्याच्यामध्ये काय आहे? भात. किनारपट्टीचा प्रदेश कोणता आहे बघा. इकडे पूर्ण समुद्राच्या काठाकाठानं जे दिसते इकडनं सुद्धा बघा. मुंबईकडे सुद्धा, मुंबई आपला महाराष्ट्राकडे मुंबई, कोकण, रत्नागिरी इकडे सगळे काय आहेत रे? भाताचंच पीक दिसते, बरोबर? त्याचप्रमाणे खाली सुद्धा जर आपण गेलो दक्षिणेकडे, कन्याकुमारी वगैरे खालच्या भागाला, कारण नकाशामध्ये वरचा भाग पूर्व दिशा, उत्तर दिशा असते, बरोबर? खालचा दक्षिण. तर बघा खालच्या भागात सुद्धा काय दिसते? भाताचंच पीक दिसते. त्यानंतर इकडे बघा बंगालचा उपसागर आहे. बंगालच्या उपसागरच्या भागात सुद्धा काय दिसते? भातच. आणि इकडे पूर्वांचल राज्य आहेत बघा. छोटासा भाग दिसते कोपऱ्यातला, ते पूर्वांचल राज्य आहेत आपले. 7 राज्य आहेत ते, बरोबर? त्यांना 7 बहिणी म्हणतात. ते तुम्हाला मी लिहून देतो कोणते राज्य आहेत ते. तर हे सगळे 7 राज्य आणि संपूर्ण किनारपट्टीचा भाग याच्यामध्ये कुठलं पीक दिसते आपल्याला? जास्तीत जास्त भाताचं पीक दिसते. आता आपल्याला पाहायचं आहे उत्तर भारत. उत्तर भारत म्हणजे कोणता भारत? नकाशातली कुठली दिशा? उत्तर म्हणजे वरची. कुठली? वरची. आता वरच्या भागामध्ये काय दिसते पहा जास्तीत जास्त? कुठलं पीक दिसते? गव्हाचं. काय दिसते? गव्हाचं चित्र तिथे दाखवलेलं आहे. गव्हाचं सिम्बॉल दिसते आपल्याला. तिकडे जास्तीत जास्त गहू पिकवल्या जातात, बरोबर? मध्यवर्ती भागात, मध्यवर्ती भाग कोणता आहे आपला?
आपण मध्यवर्ती भागामध्ये येतो. आपण एकदम प्युअर मध्यवर्ती नाही, थोडंसं आपल्याला दक्षिणेतलं समजले जाते. कुणीकडचे जे उत्तरेचे लोक आहेत आपल्याला ते दक्षिणेतले समजतात, परंतु या नकाशाच्या दृष्टिकोनातून आपल्याला स्वतःला मध्यवर्ती समजायचं. मध्यवर्ती कुठलं पीक दिसते जास्तीत जास्त? ज्वारी. कुठलं दिसते? ज्वारीचं पीक जास्तीत जास्त दिसते. म्हणजे आता मध्यवर्ती भागामध्ये आपण आलेले आहोत. आपलं अन्न कुठलं आहे मग? ज्वारीचं. ज्वारी आणि गहू. आणि भारताच्या दक्षिण भागात तांदळाचे पीक आपण ते पाहिलेलं आहे. बघा आता याच्यावर अजून आपण चर्चा करूया. जे उत्तर भारत आहे, उत्तर भारतामध्ये सगळ्यात जास्त काय दिलेलं आहे आपल्याला? गहू. काय दिलेलं आहे? गहू. उत्तर भारत हा थंड प्रदेश आहे. पंजाब, हरियाणा, बरोबर. हा इकडचा पूर्ण जे पट्टा येतो, हा कुठला पट्टा येतो? आग्रा, दिल्ली, पंजाब, हरियाणा, हे सगळं कुठले येतं? उत्तरेचा भाग आहे. उत्तर भारत म्हणतो आपण त्याला. अजून भरपूर स्टेट आहेत तिकडे. तर यांच्याकडे जास्तीत जास्त कुठलं पीक येते? गव्हाचं पीक येते. गव्हाचं पीक येते, बरोबर. आता तिकडे गव्हाचं पीक काय येते? कारण तुम्ही आपल्याकडे आठवतात, आपणही गहू पेरतो ना, पेरत नाही असं नाही. कारण आपल्या भागातही दाखवलेलं आहे बघा, नकाशामध्ये गहू आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा दाखवलेला आहे. परंतु जास्त पीक तिकडे काय येते? आपल्या भागात गहू कधी पेरतो? विचार करा. गहू कधी पेरतो आपण? नाही. हां, कधी पेरतो? हिवाळ्यात पेरतो. कधी पेरतो? बरोबर, डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान गहू पेरल्या जातो. का? कारण गव्हाला थंड वातावरण पाहिजे. आता तुमच्या हे लक्षात आलं असेल की तिकडे उत्तरेत हिमालय जवळ आहे, बरोबर. त्याच्यामुळे तिकडचं वातावरण कसं आहे? थंड आहे. आणि थंड प्रदेशामध्ये गव्हाचं पीक जास्तीत जास्त येते. आणि म्हणून आपल्या नकाशामध्ये सुद्धा त्या भागामध्ये गव्हाचं पीक जास्त दाखवलं. म्हणजे त्या लोकांचं अन्न जास्तीत जास्त काय असायला पाहिजे? गहू. जसं आता आपण दुसरीकडे येऊ, किनारपट्टीचा प्रदेश. जेवढी किनारपट्टी तुम्हाला दिसते तिकडे काय आहे? भाताचं पीक आहे. कशाचं पीक आहे? भाताचं. भातासोबत काय खातात माहिती आहे का ते? मासे. बरोबर. काय खातात? मासे. भातासोबत ते मासे खातात. एवढंच काय, कोकणामध्ये जर आपण गेलो, कोकण हा महाराष्ट्राचाच भाग आहे, बरोबर. कोकणामध्ये जर आपण गेलो तर तिकडे गौरीपूजन असते का? गौरीपूजन, काही गणपती यांनासुद्धा भात आणि माशाचा नैवेद्य असतो, बरोबर. बरेच वेळा आपण पेपरला वगैरे वाचतो भाताचा आणि माशाचा नैवेद्य काही ठिकाणी असतो, बरोबर. आता हे सण आपले जेवढे आहेत हे सगळे कृषी संस्कृतीशी जोडलेले आहेत. आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार सण आहेत. आणि जसं की मकर संक्रांत असेल तर त्या ठिकाणी तीळ खातो आपण. का? कारण उष्णता असते तिळामध्ये, बरोबर. गुळ आणि तीळ. परंतु मकर संक्रांत बरोबर हिवाळ्यामध्ये येते. म्हणजे हिवाळ्यात आपल्या शरीराला कशाची? उष्णतेची गरज असते. उष्णतेची म्हणजे त्या पदार्थांची गरज असते, बरोबर. स्निग्ध पदार्थांची गरज असते. त्याचबरोबर आत्ता गौरीपूजन झालं. गौरीपूजनाचं आपण काय? आघाडा, केना त्यांच्या डोक्यावर ठेवतो. का बरं आघाडा, केनाच? कारण ते असं प्रतीक आहे की दोन लक्ष्म्या आहेत आणि त्या शेतामधून काम करून आल्याच्यानंतर आघाडा, केना हे सगळं घेऊन येतात. म्हणजे तणकट घेऊन येतात. कशासाठी? घरच्या गुरांना चारण्यासाठी, बरोबर. ते एक प्रतीक म्हणून आहे, बरोबर. त्यानंतर बरोबर बैलपोळा आहे, आपल्या कृषीशी संबंधितच आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे काय आहे परत सण आता झालेला? गणपती. गुढीपाडवा आत्ता असते का? गुढीपाडवा कधी असते रे? नाही, मार्च किंवा एप्रिलमध्ये, बरोबर. मग हे सगळे सण कसे असतात? आपले कृषी संस्कृतीत असतात. दसरा असेल, दिवाळी असेल, हे सगळे आपण जर पाहिलं तर आपल्या भागाशी निगडीत आहेत. आणि बरेचसे आपल्या संस्कृतीला, भारताच्या संस्कृतीला जपणारे सण आहेत. मग जसं हे इकडचे किनारपट्टीचे बांधव आहेत तसे कोळी बांधव काय करतात? राखी पौर्णिमा गेली ना आता, हां, तिथे ते राखी पौर्णिमेला कोळी बांधव काय करतात? कोळी बांधव काय करतात? हे करतात, मासे पकडतात. मग नारळ त्या समुद्राला अर्पण करतात. कारण का? समुद्राला ते भाऊ मानतात. कारण त्यांचं पोट पूर्ण, त्यांचा व्यवसाय कशावर आहे? मासेमारीवर आहे.
म्हणून समुद्राला ते समुद्र देवतेला काय करतात, वंदन करतात. म्हणून आपण काय करतो, प्रत्येक सण साजरा करताना त्याच्याशी निगडीत स्थानिक परिस्थितीशी आपले सगळे सण असतात. आता या किनारपट्टीचे जे लोक आहेत, किनारपट्टीचे लोक काय खातात, जास्तीत जास्त भात. भातासोबत स्थानिक असणारे मासे जास्तीत जास्त खातात. आपण काय खायला पाहिजे, नकाशानुसार, कारण आपल्याकडे ज्वारी आणि गहू दोन्ही पण दाखवलेले आहेत, बरोबर. परंतु आपण उष्णकटिबंधीयमध्ये येतो, त्याच्यामुळे आपलं मूळ अन्न जे आहे हे आपलं बाजरीचं आणि ज्वारीचं आहे. एक नाचणी आहे, नाचणी पाहिली तुम्ही? गेल्या वर्षी मी दाखवायला आणली होती, एकदा आणली होती बघा. हां, ती नाचणी असते. तर ती नाचणीसुद्धा असते आपल्याकडे. आता अलीकडे आपल्याकडे जास्त पिकवत नाही. ज्वारीसुद्धा कोणाच्या शेतात आहे ज्वारी? नाहीच आहे. आम्ही लहान असताना प्रत्येकाच्या घरी ज्वारीच होती. याच्यामध्ये जे तांदूळ दिसते हे तांदूळ म्हणजे साळ. आम्ही लहान असताना आपल्या शेतामध्ये पाणी साचणारं एखादं हे असते बघा, पाणी साचते खूप एखाद्या शेताच्या एखाद्या भागामध्ये, मध्यभागी, कोणाच्या एखाद्या कोपऱ्यात, त्या ठिकाणी साळ पेरायचे. साळ माहिती आहे का तुम्हाला? साळ कोणाच्या शेतात आहे का सध्या साळ? अरे साळ म्हणजे भात, साळ म्हणजे भात. आता अलीकडे पुस्तकी भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणतो, भाताचं पीक, परंतु ते आपण आपल्याकडे साळच म्हणत होतो आधी त्याला. पण आम्ही लहान असताना काय करायचं, आमच्या शेतामध्ये किंवा सगळ्यांच्या शेतामध्ये सुद्धा एखादं बारं, आपल्याकडे बारे असतात का नाही वेगवेगळे, एखाद्या बाऱ्यामध्ये जे चिबडते, चिबडं बारं म्हणतात ना, कोणतंही पीक पेरलं की तिथं पिवळंच होऊन जाते, तिथं पीकच येत नाही, पीक जळून जाते, असं एखादं बारं असते आपल्याकडे, बरोबर. त्या बाऱ्यामध्ये काय करायचे, साळ टाकून द्यायचे, म्हणजे भाताचं पीक, भाताचं पीक. मग ते भाताचं पीक टाकल्याच्यानंतर काय व्हायचं, ते भाताचं पिकाला जास्त पाणी लागायचं, मग ते भाताचं पीक चांगलं यायचं. मग ते झालं की ते भाताचं पीक मस्त असं काढायचं, झोडपायचं त्या बाजीवर, कधी त्या बैलगाडीच्या चाकावर, आणि साळ तयार करायची आणि एका पोत्यामध्ये भरून ठेवायची. मग भात करायचा असेल तर आपली आजी काय करायची माहिती आहे, ती साळ काढायची. आपल्या घरी उखळ असते ना, कोणाकोणाच्या घरी उखळ आत्ता आहे सध्या आहे, पण ते फक्त शोसाठी नाही, त्याच्यात कांडतात का, बरोबर. छान छान उखळ असलं पाहिजे घरात, बरोबर. मग त्या उखळामध्ये साळी टाकायचे आणि त्याच्यात असं एक कांडायचं असते, काय असेल, मुसळ, मुसळायचं, मुसळ आहे ना, बरोबर. हां, अळे नाही लावला, गंमतचा भाग येतो. तर त्याच्यामध्ये काय करायचे, साळ काढायचे, ते कांडायचे, आणि काढल्याच्यानंतर त्याच्यातून निघायचे तांदूळ. मग ते पाखडायचे सुपामध्ये घेऊन, हे ना सूप माहिती आहे ना, सुपामध्ये घेऊन पाखडायचे किंवा उपनायचे बाहेर नेऊन, आणि त्याच्यातून निघायचे प्युअर तांदूळ. आणि ते तांदूळ एवढे सुंदर, एवढे छान चवीला लागायचे की आत्ताचा बासमती तांदूळ जरी असेल तर त्या तांदळाची चव त्याला येत नाही. गावरान अस्सल आपल्या शेतातला तांदूळ असायचा. आणि तेव्हा काय होतं, तेव्हा रासायनिक पदार्थ नव्हते, तणनाशक मारत नव्हते, खत टाकत नव्हते, फक्त खत कोणतं होतं, शेणखत होतं. आता अलीकडे काय, सगळं केमिकल आपण आपल्या शरीरामध्ये घेत आहोत. कशामुळे, शेतीमध्ये. बरोबर शेत पेरलं 21 दिवस झाले की तणनाशक मारतात, लगेच त्याच्यावर फवारण्या मारतात वेगवेगळ्या. म्हणजे काय झालं, सगळं तणनाशक मारून आपण खाऊन घेऊन राहिलो, आणि ते आपल्या शरीरामध्ये चाललं. अलीकडच्या काळामध्ये ज्वारीचं भाकर कमी खाल्ल्यामुळे, कारण आपल्या भागात काय दाखवलेलं ना, कशामध्ये, ज्वारी जास्तीत जास्त. मग आपण उष्णकटिबंधीमध्ये आहोत, मग आपण काय खायला पाहिजे जास्तीत जास्त, आपण ज्वारी शेता आपल्या घरामध्ये खातो का, नाही खा. आपण जास्तीत जास्त गहू खातो. आपल्या भागामध्ये गहू पचायला जड जाते, ज्वारीची भाकर आपल्याला पचायला सोपी जाते आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार. मग जास्तीत जास्त आजारपणाचे कारण काय आहे, आपलं अन्न, आपण काय खातो. अलीकडे जास्तीत जास्त मुलं तुम्ही चायनीज, बर्गर ते खातायत, बरोबर, पिझ्झा खातायत. त्याच्यानंतर ते काय असते, नूडल्स, मोमोज. अरे नूडल्स म्हणजे आपले लांबटे खा ना घरी मस्त वळलेले. हां, नूडल्स कशाला खावं लागते, साखर टाकून खा, दूध टाकून खा, मस्त तूप टाकून खा. त्याच्यामध्ये त्या नूडल्समध्ये वेगवेगळे ते पदार्थ असतात, वेगवेगळे सॉस असतात त्याच्यामध्ये, आणि ते चांगलेही नसतात, बरोबर. आपल्या गावात येतो का गाडा तसा, बंद करा, खायचं नाही अजिबात त्याच्यामध्ये.
हां बरोबर. आता आपण काय करायचं, आपले जे स्थानिक पदार्थ आहेत तेच खायचे बरोबर. त्याच्यानंतर जे किनारपट्टीचे भाग आहेत तिथे आपण पाहिलं तांदूळ येते, जे मध्यवर्ती भाग आहे तिथे काय येते, गहू नाही ज्वारी येते, आणि उत्तरेमध्ये जास्तीत जास्त काय येते, उत्तरेमध्ये गहू येतो. तर या प्रकारचं काय होते, कारण काय असाल बरं, हे वेगवेगळे पिकच का घेतात लोक, कारण तिथलची भौगोलिक परिस्थिती, वातावरण. आपल्याकडे जर आपण जास्त भात पेरला तर आपल्याकडे पाऊस भाताला पाहिजे एवढा येते का, नाही, आपल्याकडे तेवढा पाऊस पडत नाही. परंतु इकडे कोकणमध्ये जर तुम्ही उतरले, कोकणमध्ये गेल्याच्यानंतर भाताचीच शेती जास्तीत जास्त दिसते. त्याच्यानंतर गडचिरोली चंद्रपूरकडे जर तुम्ही गेले तर तिकडे सुद्धा कोणती शेती आहे, भाताची शेती सगळ्यात जास्त आहे. बघा तुमच्या परिसरात तुम्ही जिथे राहता तो सगळा आपला कशाचा भाग आहे, शेतीचा भाग आहे. आपण सगळे शेतकरी आहोत बरोबर. शेतकरी म्हणजे कोण आहे माहिती आहे, शेतकऱ्याला आपण म्हणतो जगाचा अन्नदाता. कारण शेतकऱ्याशिवाय कोणाकडे किती काही पैसा असेल तर पैसा खाऊ शकणार आहे का, काय खावं लागणार आहे, भाजीपोळीच खावं लागणार आहे. आणि भाजीपोळी ही काही कुठे डिजिटल तयार करता येईल का, ती शेताशिवाय तयार होईल का, होणारच नाही. आता बरेच वेळा आपल्याकडची शेती ही मुख्यतः पावसावर अवलंबून असते. कशावर, कोणाकोणाच्या शेतात उन्हाळ्यात पिके घेतले जातात, उन्हाळ्यात म्हणजे आपल्याकडे 12 महिने पाणी उपलब्ध नसते. काही काही ठिकाणी जाय, हात खाली करा बरोबर. म्हणून कमी प्रदेशात आपल्याकडे काय पेरलेलं आहे, बाहेर शेतामध्ये काय दिसते तुम्हाला जास्तीत जास्त, विधान काय दिसते, सोयाबीन, हळद 12माही पीक आहे. हळदीला काय पाहिजे, पाणी शेवटपर्यंत पाहिजे. मग आपल्याकडे पिकं कशी येतं, सिजनेबल आहेत, 12माही पिके आपल्याकडे नाहीत. कशामुळे, पाणी आपल्याकडे जास्त नसल्यामुळे. मग आपल्याकडे नाचणी, वरई किंवा नारळ कुठे येते सगळ्यात जास्त पीक, किनारपट्टीच्या भागातच. केरळचं जर तुम्ही चित्र पाहिलं तर नारळच जास्त दिसतात. तुम्ही गोव्याचं चित्र पाहिलं नारळच दिसतात. तुम्हाला कोकणचं चित्र जर तुम्ही कुठे पाहिलं पुस्तकात नारळ दिसतात बरोबर. आपल्याकडे नारळ दिसतात का कुठे जास्त, एखाद्या ठिकाणीच नारळ लावलेले असतात. पण कोकण म्हणजे किनारपट्टीचे जेवढा भाग आहे त्याला सगळेचे सगळे काय असतात, नारळ असतात. बघा तुमच्या परिसरात फळे विकणारा जे आहे माणूस, तर एखादं फळ वर्षभर विकायला येते का रे, फळे विकणारा माणूस असते का नाही. आपण फळे विकणारा आपल्या गावामध्ये आता नाही तर आपण त्याला भेटच दिली असते जाऊन बरोबर. आत्ताच गेलो असतो आपण, पण आपल्या गावात फळच विकणार कोणी नाही. पण आपल्याला असंच कळते, आता तुम्ही जर बाजारात गेले टरबूज मिळतील का, का नाहीत भेटत, टरबूज उन्हाळ्यात येतात बरोबर. आता उन्हाळ्यात भेटणारी इतर कोणकोणती फळं आहेत, आता आपल्याला आंबा दिसेल का, आता आपल्याला आंबा बाजारामध्ये दिसतो का. पण अलीकडच्या काळामध्ये 12माही पण आंबे आहेत बरं का, पण ते कधी खायचे नाही. फळे कसे खायचे, सिजनेबलच खायचे. ज्या सीझनमध्ये फळ येते तेच फळं आपण खायला पाहिजे बरं. कोणत्या ऋतूमध्ये कोणती फळं येतात हे आपल्याला बरेचदा माहितीच असते. कारण आंबा जाम कधी येते, आता जांभई काय होऊन राहिला म्हणजे पेरू 12 महिने येऊन राहिले, परंतु त्याचं सीझन कधी आहे, हिवाळ्यामध्ये. सीताफळ, जाम हे कधी यायला पाहिजे, रामफळ उन्हाळ्यात येते. रामफळ कधी येते, उन्हाळ्यात येते. परंतु आता जांभूळ कधी येते रे, उन्हाळा संपता पावसाळ्याची सुरुवातला काय येते, जांभूळ येते. म्हणजे प्रत्येक फळांची जी आहे ही येण्याची काय आहे, एक पद्धत नाही, काळ आहे. काय आहे, काळ आहे. मग फळांची उपलब्धता सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या काळानुसार होत असते. एकाच वेळी सगळे फळं मिळतात का. आता जर मी म्हटलं पिशवी घेऊन चाललो बाजारामध्ये, आता मी टरबूज आणतो, एक मोठं 1-2 किलो आंबे आणतो, फणस आणतो, सगळं घेऊन येतो, होईल का तसं. फळं हे त्या ऋतूनुसार येत असतात आणि त्या ऋतूनुसार आपण खायला पाहिजे बरोबर. बघा
इकडे छान दिलेला आहे. हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. पहिल्यांदा आपण कुठला नकाशा पाहिला? भारताचा. आता हा खूपच छान नकाशा आहे. महाराष्ट्र व शेजारील राज्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ. इथे काय दिसते बघा? गुजरात. पहिल्यांदा आपण बघू गुजरातला. गुजरातला काय दिसते बघा? इथे आपल्याला काय दिसते? इकडे काय दिसते? ढोकळा, ढेपला. बरोबर. लगेच तिथे नंदुरबार आहे जवळच. बरोबर. नंदुरबारच्या अलीकडे थोडंसं आलं जळगावमध्ये काय दिसते? वांग्याची भरीत दिसते. वांग्याची भरीत खायला भेटते. मध्य प्रदेशामध्ये वरून घेतलं तर बाफळा, लापशी. बरोबर. लगेच खाली आलं नाशिक. नाशिकच्या भागात म्हणजे मांडे दिसतात. मांडे जास्त खातात. बरोबर. मांडे. त्याच्यापेक्षा खाली आलं अहिल्यानगरमध्ये ज्वारीची भाकरी जास्त प्रसिद्ध आहे. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर. त्याच्यानंतर लगेच इकडं आपण बाजूला मुंबईकडे गेलो की तांदळाची भाकरी जास्त दिसते. त्याच्यानंतर खाली रायगडकडे म्हणजे कोकणात उतरलो आपण की आपल्याला काय दिसते? नाचणीची भाकर दिसते. परत रत्नागिरीकडे गेलो तिकडे सुद्धा तांदळाची भाकर दिसते. बरोबर. मग मोदक सिंधुदुर्गकडे. मग मासोळी भात कुठे? गोवाकडे. त्याच्या बाजूला कोळंबीचा रस्सा. कोळंबी एक काय आहे? मासा आहे. त्याच्यानंतर वर जर गेलं बाजूला थोडंसं तिकडे इडली डोसा. इडली डोसा कर्नाटकचा भाग आहे. इकडे गेले मैसूर पाक, इडली डोसा हे कर्नाटकचा भाग. थोडंसं आतमध्ये आपल्याला आलो ना आप्पे भेटतात. आप्पे कुणीकडे आहेत? तिकडेच कोल्हापूरकडे. तांबडा पांढरा मटण रस्सा ऐकला कधी नाव तुम्ही? हां. तांबडा पांढरा मटण रस्सा इकडे सुद्धा कुठे आहे? इकडे कोल्हापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा तिकडे सगळीकडे. ज्वारीची भाकरी सातारा, सोलापूर. शेंगदाणा चटणी धाराशिव. धाराशिवमध्ये काय माहिती आहे तुम्हाला? शेंगदाणा चटणी. तिकडेच आपलं तुळजापूर पण आहे. लातूरमध्ये धपाटे जास्तीत जास्त. परभणी, बीड याच्याजवळ काय आहे? बाजरीची भाकरी. हिंगोलीला धपाटे. आणि आपल्या वाशिममध्ये काय रे? ज्वारीची भाकरी आणि बाजरीची भाकरी. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी आपल्या वाशिममध्ये आहे, वऱ्हाडात. त्याच्यानंतर यवतमाळमध्ये काय सुद्धा? ज्वारीची भाकरी. हा इकडे बघा सावजीचे मटण. यवतमाळमध्ये सावजीचे मटण. बरोबर. गोंदियामध्ये भात दिसते तुम्हाला जास्त. गोंदिया गडचिरोली पूर्ण भाग आहे. भंडारा, गोंदिया. आणि नागपूरची इथं दिलेली आहे काय? संत्री बर्फी. बरोबर. आपण थोडंसं खाली बाजूला उतरलो या बाजूला आहे छत्तीसगड आहे. दाल बाफोरी. काय आहे? दाल बाफोरी. त्याच्यानंतर आपण तेलंगणाचा विचार जर केला तेलंगणामध्ये काय आहे? मिरची. त्याच्यानंतर इकडे कोरीकुरा बिर्याणी. काय आहे? कोरीकुरा बिर्याणी. हे इकडे भाग आहे. म्हणजे यामध्ये काय दिलेलं आहे? जेवढे शेजारील राज्य आहेत किंवा आपलं स्वतःचे महाराष्ट्रामधील ठिकाणं आहेत तिथे काय प्रसिद्ध आहे ते दिलेलं आहे. बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला जिल्हा, राज्य आणि पदार्थांची यादी करायची आहे. हे पदार्थ कोणत्या धान्यापासून, फळापासून, भाजीपासून बनवलेले आहेत त्याची माहिती लिहायची. हे बघा तक्ता दिलेला आहे. बरोबर. आणि सगळी माहिती वरच दिलेली आहे. फक्त तुम्हाला काय याच्यामध्ये एक्स्ट्रा टाकायचं आहे? त्या पदार्थ बनवण्यासाठी काय वापरतात, कोणते पदार्थ वापरतात ते मात्र तुम्हाला तुमच्या ज्ञानानुसार टाकायचे आहेत. दाबशील सुरू झालं जाय. बघा कोणत्याही प्रदेशात पिकणाऱ्या मुख्य पिकाचा उपयोग त्या प्रदेशातील विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. बरोबर. म्हणजे महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये ज्वारी मोठ्या प्रमाणात होते. या भागात ज्वारीपासून हुरडा, लाह्या, भाकरी, घुगऱ्या, पापड, सांडगे, आंबील, धपाटे, धिरडे इत्यादी पदार्थ बनवले जातात. कुठून? ज्वारीपासून. त्याच्यानंतर कोकण किंवा समुद्रकिनाऱ्यालगतच्या प्रदेशामध्ये तांदूळ, नारळ व खोबरेल तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, तीळ व मोहरी इत्यादींचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. कुठे? महाराष्ट्रामध्ये आपल्या. त्याचबरोबर मृदा आणि हवामानानुसार पिकांमध्ये बदल होत असतो हे आपण लक्षात ठेवायचं. कशामुळं? जशी माती आणि हवामान असेल त्याच्यानुसार पिकं बदलतात. या बदलानुसार प्रदेशातील लोकांचा आहार ठरतो. त्या याच्यातला आहार ठरतो. बघा पूर्वी ठराविक ऋतूत मिळणारी काही फळे व भाज्या आता वर्षभर मिळू लागल्या आहेत. याची काही कारणे आहेत. आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी काय म्हटलं? आंबे कधी पण मिळत आहेत. पेरू 12 महिने मिळत आहेत. बरोबर. सेब तर 12 महिने मिळतात. त्याचं कारण काय बघा? वर्षभर पाण्याची उपलब्धता आहे. आता वर्षभर पाणी असल्यामुळे सुद्धा होते.
त्यानंतर सुधारित बियाणांची उपलब्धता, म्हणजे संकरित बियाणं आलं, त्याच्यावर संशोधन झालेलं आहे, नवीन नवीन बी आलेले आहेत. जगाच्या वेगवेगळ्या भागातून येणारी फळे व भाज्या. आता आपल्याला असं वाटतं की सफरचंद 12 महिने असतात, पण 6 महिने काश्मीरचे सफरचंद चालतात आणि 6 महिने बाहेरून देशातून येतात, ऑस्ट्रेलिया अशा विविध देशातून येतात. मग आपल्याला वाटते 12 महिने सफरचंद भेटायले, परंतु एका ठिकाणचे नसतात. अनेक वेळा या देशाचं सीझन संपलं की त्या देशातलं सीझन येते, त्या देशातून येते, म्हणजे आयात केल्या जातात. त्याच्यानंतर जलद वाहतुकीच्या सोयी झालेल्या आहेत. आता काही विमानानं येते, काही जहाजाने, त्याच्यानंतर ट्रक वेगवेगळे मोठे, याच्यामुळे काय होते, वाहतुकीच्या सोयीमुळे येतात. बरोबर. आता थोडंसं डोकं चालवायचं आहे तुम्हाला. बाजरी, ज्वारी, गहू, तांदूळ व मका या धान्यापासून तयार केलेले पदार्थ खायला मिळणार नाहीत असे समजा. मग तुम्हाला कोणते पदार्थ खावे लागतील, विचार करा. बघा, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ आणि मका हे भेटणार नाही. मग काय खावं लागेल तुम्हाला? तांदूळ पण भेटणार नाही. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, मका भेटणार नाही. मग काय खावं लागेल? अरे हेच मुख्य आहेत ना, डोकं चालवा थोडंसं. ज्वारी, बाजरी, मका, गहू, तांदूळ भेटणार नाहीत असं समजा. मग काय खाणार? खायला उरणार जास्त नाही, मग फळं खावं लागतील. फळांना आपण किती दिवस जगणार आहेत? हे सगळे पिष्टमय पदार्थ, याची गरज आहे आपल्याला खूप जास्त. आणि एक लक्षात ठेवा नेहमी, काय प्रदेशातील हवामान, मृदा म्हणजे माती, पाणी आणि आपली गरज यावर कोणती पिके होणार हे ठरते. त्यानुसार आपल्या आहारात कोणते प्रमुख अन्न असणार हे सुद्धा ठरत असते. आपलं हवामान, माती कोणती आहे, मृदा कशी आहे, कोणत्या पिकासाठी कोणती मृदा पाहिजे, त्याच्यानुसार आपलं अन्न ठरत असते. स्थानिक परिस्थितीनुसार आहार ठरत असतो. स्थानिक हवामानानुसार, स्थानिक मातीनुसार आहार ठरत असतो. आता लक्षात आलं का तुम्हाला हा धडा? तर हे याच्यामधले स्वाध्याय आहेत, एवढे सोपे आहेत की आपण शिकल्याच्यानंतर तुम्हाला सहजच ते लिहिता येतील, ते लिहून आणायचे आहेत. ठीक आहे.